तुमचा जुना मित्र तुमच्या सोबत येतोय, या मैत्रीचा नवा अध्याय काय असेल? मैत्रीचा नवा अध्याय अनेक अर्थाने चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याच्याकडं सुद्धा एक दृष्टिकोन आहे चांगला. आणि निश्चित स्वरूपात काम करताना 2008 साली जर प्रतिष्ठानची संकल्पना कुणी मांडली असेल तर ती त्याचीच होती. मी त्या दिवशी सांगितलं आणि ज्यांनी केलं त्याला केलं म्हटलं हरकत नाही. मला वाटतं अमर पण त्यावेळेस आमच्याबरोबर होता. आणि या माध्यमातून काम करत असताना मग प्रतिष्ठानचं नाव असेल किंवा त्यातला जो सहभाग असेल, नवनवीन त्यावेळेचे सगळे उपक्रम असतील, काम जरी मी करत होतो तरी विचार जे मांडायचं काम होतं ते त्याच्याकडं होतं, विजन जे होतं ते त्याच्याकडं होतं. आणि मला वाटतं एक चांगला अध्याय नारायणगावमध्ये निश्चित स्वरूपात आपण लिहू शकतो. खरं तर पश्चिम वेशीचं कामसुद्धा आपल्याला करायचं. पूर्व वेश जशी झाली तशीच पश्चिम वेशीचं काम आहे. आता हा सुरेशसारखा सहकारी जर माझ्याबरोबर येत असेल तर पश्चिम वेश अजून दिमागदार व्हायला आपल्या सगळ्यांना मदत होईल. त्याचबरोबर काम करत असताना खरोखर आरोग्यावर तोही काम करतो, मीही काम करतो. मला वाटतं अनेक वेळा त्याचं आणि मला, मी हॉस्पिटल पाहिलं जात असेल तो येत असेल, तो पाहिला जात असेल मी पोचत असेल. बरोबर, अशा पद्धतीचं काम बऱ्यापैकी आमचं सातत्याने चालू आहे. आणि मी नारायणगावकर म्हणून खरं तर एक दृष्टीने मी विचार करतो की मी आजपर्यंत संघर्ष जरी सगळ्यांबरोबर केला असला तरीसुद्धा जेव्हा नारायणगावसारखा जो विषय येतो आणि जेव्हा आपण एक किमान समान कार्यक्रम ठेवून जर एकत्र आपण पुढं जाऊ शकत असू तर मला वाटतं त्याला काहीच हरकत नसायला पाहिजे. जर संघर्ष संपत असेल तर त्यासाठी मी सुद्धा नेहमीच आग्रही असतोय, पुढाकार घेतो. आता जसं बिनविरोधसाठी मला म्हटले, मी बसलो की मी नाही म्हटलो नाही, मी म्हटलो नाही की अख्खं पॅनल 15 जागा माझ्या आहेत, मग आपण असं कसं बसेल. मी म्हटलं आपण बसूया, चर्चा करायला हरकत नाही. जर पॉझिटिव्ह चांगलं निघणार असेल तर मी सातत्याने त्या अँगलनी आजपर्यंत काम केलं. आणि का करू नये? खरं तर नारायणगाव हे काय माझी एकट्याची किंवा अजून बाकी कोणाची मक्तेदारी नाही ना. जर सगळ्यांना एकत्र यायचं, एका विचाराने काम करायचं आणि एकत्र येऊन जर चांगलं काम होणार असेल तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीला मी सुद्धा नेहमीच आग्रही राहिलो आहे. मग इथून मागेही तुम्ही पहिलं मी ज्यांच्याबरोबर राजकीय संघर्षसुद्धा केले ती मंडळीसुद्धा माझ्याबरोबर आली. हा तर माझ्याबरोबरचं पहिलं सहकारी आहे. ठीक आहे, माझी बायपासच्या प्रकरणात शेवटी त्याचं विजन वेगळं, त्याचा विचार वेगळा असू शकतो, माझा विचार वेगळा असू शकतो. परंतु माझं जी भूमिका आहे ती नारायणगावकर म्हणून मांडली, त्यांनी ती तालुका म्हणून मांडली असेल. संघर्ष होऊ शकतो. संघर्ष जरी झाला, जरी बायपासचा विषय असला की पण बाकीच्या ठिकाणी नारायणगावसारख्या ठिकाणी काम करत असताना निश्चित स्वरूपात एकत्र जायला हरकत नाही. ह्या माध्यमाने मी नेहमीच सातत्याने काम करत असतो. तुम्ही मागील पंचवार्षिकमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला. सरपंच पद उपभोगल्यानंतर परत सदस्य पदासाठी परत तुम्ही उभा राहिलात, ते कुठेतरी लोकांना रुचत नाही. ह्याबाबत काय सांगा? नाही, उलट लोकांनीच मला आग्रह केला आहे की त्या पॅनलमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. असं म्हणणे आहे त्यांना सत्तेचा जो हे आहे लालसा आहे तो त्यांना सुटत नाही म्हणून ते परत सदस्य पदासाठी उभे राहिले. बरोबर आहे. लोकांना म्हणजे ठराविक नेते मंडळी आहेत त्यांचा विषय आहे, लोकांचा विषय नाही. लोक तर मला होऊन म्हटले की तुम्ही याच्यात पाहिजे, कारण शुभदाताही नवख्या आहेत. प्रशासन गतिमान ठेवलं पाहिजे. प्रशासन गतिमान होतपर्यंत तरी तुम्ही तिथं असायला पाहिजे. आणि यासाठीचा मला खरं तर सगळ्यांनी आग्रह केला होता. म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी पण केला, सर्वसामान्य लोकांनी पण सांगितलं की तुम्ही असले तर कामं मार्गी लागतात. आणि माझी पद्धत आहे काम करायची की समोर मला एखादा फोन आला तर मी तिथल्या तिथं प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि ही पद्धत लोकांना आवडती. म्हणून लोकांनी सुद्धा मला त्यावेळेस सांगितलं, आत्ताही सांगतात की तुम्ही बरोबर असा. ठीक आहे ना, मी आता सरपंच म्हणून जरी काम करणार नसलो तरी प्रशासकीय पातळीवरची जी कामं आहेत मला माहिती आहे. मी 5 वर्षात अनुभव घेतला आहे. ताई नवीन आहेत, त्या जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत त्यांना मार्गदर्शन करायचं काम आमचं नक्की असणार आहे. आम्हाला असं म्हणतात का बाबा भावाभावामध्ये भांडण लावणारा तो सरपंच होऊ शकतो, भावाचे डोके फोडायला शिकवणारा तो सरपंच होऊ शकतो असं म्हणतात. आणि तुम्ही वार्ड नंबर 5 मध्ये घराघरामध्ये भांडणं लावले असं तुमच्यावर आरोप आहे. वॉर्ड नंबर 5 मध्ये आपण व्यक्तिगत कोणत्या वॉर्डाचा विषय न घेता मी जर 5 वर्षामध्ये पाहिलं असेल तर वाजगी आई पाट्यावाई प्रचंड कटुता आमच्यामध्ये होती. आज आम्ही सगळे एकत्र दिसतोय. खैरेई पाट्यावरीसुद्धा खूप कटुता होती. आम्ही सगळे बरोबर आहोत. मी सातत्याने हीच भूमिका घेतली की आपण जर नारायणगावकर आहोत तर आपण एक विचारानेच पुढं जायला पाहिजे. आणि त्यासाठीचा नेहमी पुढाकार मी नेहमीच घेतला आहे. आता कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, बघा प्रत्येक एखाद्या घटनेला दुसरी पण बाजू असते. परंतु मी सातत्याने एवढंच भूमिका मांडलेली आहे आजपर्यंत
की नारायणगावकर म्हणून आपल्याला सगळ्यांना बरोबर जायचं. मग त्याला मी पक्षीय विधिनिषेध कधी मी आजपर्यंत लावला नाही आणि इथून पुढे नारायणगावच्या बाबतीत मी पक्षीय विधिनिषेध कधी मी काम करणार नाही. आज नाना असतील जे पॅनल प्रमुख आहेत भाजपचं काम करतात, मी शिवसेनेचं काम करतो, आज सुरेश भाऊ राष्ट्रवादीचं काम करतात, ते बरोबर आले. तर मला त्याचा कधी विधिनिषेध वाटला नाही की नारायणगावसारख्या ठिकाणी आपण हे वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन काम का करायचं. माझं म्हणणं आहे की पहिलं नारायणगाव आहे, मग आम्ही सगळे आहोत आणि त्या माध्यमातून मी सातत्याने काम करतो. आपल्या पॅनलमध्ये बाबू सैनिकांचा असा आरोप आहे आपल्या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवारांनी ह्यापूर्वीही 2-2 टर्म सत्ता उपभोगलेली आहे, तरी त्यांनाच परत उमेदवारी दिल्याने काही वार्डांमधून नाराजी आहे थोडी त्या उमेदवारांबाबत. त्याबाबत काय सांगता? संजू भाऊ, नाराजी ही चर्चा करण्यासाठी असते. सत्ता उपभोगली म्हणजे काय केलं? काम केली ना लोकांची. आज कोरोनासारख्या महामारीमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा हीच सगळी टीम होती ना. मी त्यांच्यावर अविश्वास कसा दाखवू की या अडचणीच्या काळात सगळी नेते मंडळी घरी बसलेली असताना ही अख्खीच्या अख्खी टीम माझ्यावर कार्यरत होती आणि मग त्यांच्यावर का मी एक दोषारोप करू? आणि ठीक आहे ना, काही ठिकाणी नाही, निम्म्यापेक्षा जास्त लोक बदललीत आपण, पण जे प्रमुख आहेत, जे काम करतात वॉर्डात, ज्यांना माहिती आहे. आता पाणी योजनेचा विषय असेल, गणेश पाटे एवढं एकदम ज्याला माहिती आहे पूर्ण प्रशासनाची त्या पाणी योजनेतल्या सगळ्या बारकाव्यांची, तसा माणूस आपल्याकडं मला जरी असली तरी त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती. अरे बाई, जे बॅक ऑफिसला माझं सगळं संपूर्ण काम, योजना बसवायच्या असतील, योजना आणायच्या असतील, सगळे ठराव तयार करायचे असतील, ही अशी मंडळी मी बरोबर घेतली. संतोष दांगडसारखा एक कार्यकर्ता जो सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला उभा राहतोय. बागेश्वर आहे जो 3 नंबर वार्डात असेल किंवा तुमच्या सहकार क्षेत्रामध्ये तो काम करतोय. मी अशी वेगवेगळी सगळ्या क्षेत्रातली माणसं मला, पण मतदारांना ते आवडलं पाहिजे, त्या वार्डाच्या लोकांना ते 100% मतदारांना आवडणार. निकाल तुम्ही बघाल. मी तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगू इच्छितो, चर्चा विरोधक करणार किंवा ठराविक नेते मंडळी का ज्यांची आपण काही गोष्टी पूर्ण करू शकू ना, ती चर्चा करतील. पण सर्वसामान्य माणूस आजही बरोबर आहे, उद्याही बरोबर राहणार आणि भविष्यातही आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने काम करत राहिलो तर निश्चित स्वरूपात सर्वसामान्य माणूस कायम बरोबर राहणार. सूरज वाजगे म्हणतात निष्ठेची विष्ठा झाली. आज सूरज वाजगे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असताना सुद्धा बाबूभाऊंचे गोडवे गात आहेत, त्यांच्या कामाचे गोडवे गात आहेत. पण हेच सूरज वाजगे एका काळात बायपासचा आंदोलन असेल, पूनम हॉटेलच्या तिथे स्पीड ब्रेकर टाकण्यावरनं झालेला संघर्ष असेल किंवा कोलेमाळामध्ये मावळा बसवण्यावरनं झालेला संघर्ष असेल, या विरोधात बाबूभाऊंच्या विरोधात बोलत होते. परंतु आज ते त्यांचे गुणगान गात आहेत. सूरज वाजगे यांचा राजकीय फायदा यामध्ये काय आहे? सचिन भाऊ, मागाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं सर्वांना की जो झाला तो राजकीय संघर्ष होता, परंतु आम्ही आमची भूमिका कुठली बदलली नाही आणि बदलणार पण नाही. त्यांनी पण मागाशी तेच सांगितलं की बायपासची संदर्भाची भूमिका असेल किंवा काही पण असेल, उद्या जर माझं चुकलं तर निश्चितपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडव, मी माझी भूमिका मांडल. शेवटी हे बघा, आपण शेवटी गाव म्हणून एकत्र येतो आहे, आम्ही एक मित्र म्हणून एकत्र येतो आहे. राजकीय सगळ्यांनी संघर्ष बाजूला ठेवून एक मित्र म्हणून म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीत आज आम्हाला एक कळतं आहे की नारायणगाव जर कोणाच्या हातात सुरक्षित राहत असेल, मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं, कारण अनेक व्यापारी वर्ग असेल किंवा या ठिकाणी बाहेरचे येणारे पण. भाऊ शरद पवार यांच्याबरोबर गेले, अतुल बेनके अजित पवार गटाकडे झुकलेले दिसत आहेत आणि त्यामुळं दरम्यानच्या काळात सूरज वाजगे राष्ट्रवादीपासून थोडेसे जुन्नर तालुक्यातल्या किंवा बेनके फॅमिलीपासून थोडेसे अलिप्त वागतात, कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही आणि हाच दुरावा की जो आहे तो या निमित्तानं दिसून येतोय का? सचिन भाऊ, मी मध्यंतरी पण ती खंत व्यक्त केली होती, परंतु मी मागाशी पण सांगितलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं ह्या राजकीय पटलावरील महाराष्ट्राचा हा जो संघर्ष उभा राहिला आहे, निश्चितपणे फक्त आम्हाला कार्यकर्ता म्हणून वाटतं की साहेब एकटे नाही पडले पाहिजे. जी मोठी लोकं होती त्यांना मोठ्या अडचणी होत्या, ती मोठी लोकं सोडून पण गेली. कार्यकर्त्याला कसली आली अडचण? आम्हाला आजही भाकर खायची, उद्या भाकर खायची. त्याच्यामुळं प्रामाणिकपणे जी भूमिका आम्ही घेतली, जुन्नर तालुक्यामध्ये या कार्यकर्त्याला मोठं करणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि बेनके परिवार आहे, परंतु तोच कार्यकर्ता आज वेगळ्या वर्णावर आहे. नक्कीच मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की गावच्या संदर्भात, गावच्या निर्णयाच्या बाबत मी बाबांबरोबर त्या ठिकाणी मित्र म्हणून एकत्र आलो आहे. ज्यावेळेस तालुक्याचा निर्णय होईल
आणि आमदार साहेब ज्यावेळेस निर्णय घेतील निश्चितपणे सगळ्यात पहिला कार्यकर्ता मीच असेल की आमदार साहेबांकडे जाणारा. साहेबांनी फक्त त्यांचा उद्याचा निर्णय होऊ द्या. मी तुम्हाला मागाशी पण ते त्या सगळ्या गोष्टीचा त्या खुलासा केलेलाच आहे ना. सूरज वाजगे बेनके कुटुंबावर नाराज आहेत. सचिन भाऊ, ह्या नाराजीपेक्षा आज आम्हाला एक कळतं की नारायणगावची निवडणूक आहे. आज सगळ्याच बाबत असेल की आम्ही एक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं, माझे आत्ता ते नेमकी लिस्ट नाही, मी तुम्हाला लिस्टप्रमाणे दाखवलं असतं. प्रत्येक वार्डात जाऊन ज्या ज्या लोकांना आम्ही भेटलो आहे, ज्या ज्या सहकाऱ्यांना भेटलो आहे, त्यातल्या 90 ते 95% लोकांनी हेच सांगितलं की तुम्ही दोघांनी मित्र म्हणून तर एकत्र आलं पाहिजे. उद्या राजकीय काय हो, उद्या शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, यांचा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल, जे काय व्हायचं ते पुढचं होऊ द्या. परंतु आज एक गाव म्हणून एकत्र आलं पाहिजे. गावच्या बाबत काही पण एक जर खारीचा वाटा सुरतचा त्या ठिकाणी जर लाभत असेल, काही पण खारीचा वाटा जे काय काय मला मदत करता येत असेल निश्चितपणे मी त्यांच्या मागं त्या ठिकाणी उभं करेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. दोघं मित्र एकत्र येत आहे, या निमित्त निवडणूक आहे नारायणगावची. मतदारांना काय आव्हान करायला काय सांगा? मी याच निमित्तानं सांगतो की जे मुक्ताई हनुमान ग्रामविकास जे पॅनल आहे आणि त्याच्यात डॉक्टर शुभदा वावळ जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत, निश्चितपणे सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या मतदारांनी या ठिकाणी शुभदाताईंच्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं की शुभदाताईंच्या मागे उभे राहणारी व्यक्ती त्या ठिकाणी आदरणीय बाबूभाऊ आहेत आणि नारायणगावकरच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व. निश्चितपणे मगाशी पण मी त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे की गावची निवडणूक आहे, आपले गाव पण त्या ठिकाणी आपण जपलं गेलं पाहिजे, हेच आम्हाला या निमित्तानं वाटते. सुरेश भाऊ, परिवर्तन पॅनलमध्ये आत्ता जेवढे जे भित्तीपत्र किंवा सोशल मीडियावर किंवा त्यांनी पावले काढले त्याचे प्रमुख घटक म्हणून पॅनल प्रमुख म्हणून तुमचा एक फोटो आहे, तो नाव आहे. आता ह्या निर्णयामुळे जर त्यांच्या ह्याच्यावर जर फोटो असेल तर त्या तुम्हाला काही आक्षेप राहील? नाही, खरं तर मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं ते माझे सगळे सहकारीच आहे. परंतु काही काही भूमिका जर चुकत असेल, काही गोष्टी जर चुकत असेल, काही जर खंत असेल तर निश्चितपणे खरं तर कार्यकर्त्याला एक असतं मान सन्मान नाही मिळाला तरी चालेल, परंतु कार्यकर्त्याचं मन जपलं पाहिजे. मी मान सन्मानवाला कार्यकर्ता नाही, मी मन जपणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जे काय झालं असेल ते जाऊ द्या. परंतु मी तुम्हाला मगाशी ती गोष्ट सांगितलं की जर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी जर आम्ही निर्णय घेतला असता तर अनेकांची मन दुखावली असती, काहींच्या माघारी पण झाल्या असत्या, पॅनल डिस्टर्ब झाला असता. परंतु मला ते करायचं नव्हतं. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की त्यातले माझे अनेक सहकारी आहेत, माझा भाचा उभा आहे त्याच्यात, आमचे जावई उभे आहेत, परंतु मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. फक्त मला एकच निश्चितपणे सांगायचं आहे की नारायणगाव पुढे घेऊन जात असताना निश्चितपणे यांचा जो वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, आपल्या सगळ्या नारायणगावकरांनी, सगळ्या व्यापारी वर्गाने बारकाईने विचार केला पाहिजे. सगळ्यांनी बारकाईने विचार करून प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी बारकाईने विचार करून निश्चितपणे ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला निश्चितपणे बाबूभाऊंना त्या ठिकाणी पाठबळ दिलं पाहिजे, हेच मी या निमित्ताने सांगतो. नाही, तुमचा फोटो असेल तर आक्षेप आहे का त्याच्यावर ते सांगा. नाही फोटो आहे ना तुमचा, नाही खरं तर अतुल समजायचं काय? नाही अतुल भाऊ, खरं तर मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं ते आमचे सहकारी आहेत. मी खरं तर जर कोणाचं जर मन दुख होत असेल तर निश्चितपणे मी दिलगिरी व्यक्त करतो. माझं काय कोणाला मन दुखवायचं माझा हेतू नाही. परंतु काही मी मगाशी पण सांगितलं, अशा जर भूमिका घ्यायला जर कार्यकर्त्याला वेळ येत असेल तर नेतृत्वाने पण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. फोटो पुढे जरी असं पाठिंबा तुमचं यांच्यासोबत आहे. काय फोटो पुढे जरी असला तरी पाठिंबा बाबूभाऊंसोबत आहे. आहेच आहे ना, काही विषय नाही. संतोष दादा, जे काय ते जाहीर सांगितलं ना. संतोष दादा, या मित्रांना एकत्र आणण्यात तुमचा एक महत्त्वाचा वाटा आहे, काय सांगा? अरे मी नाही मन वळवलं तुम्ही, तसं त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, प्रयत्न पण झाले. तो पण आला होता. सुजित भाऊ माझा मित्र मार्गदर्शक आहे, तो राहील. परंतु त्याचबरोबर खरं तर भाऊ होता म्हणून खरं तर ती सगळी बैठक झाली आपली. म्हणजे भाऊ आग्रही होता. मी नानांना पण सांगितलं की आपण जाऊन बसूया. 7 जागापर्यंत ती चर्चा झाली. थोडेसे 1-2 जागांच्या याच्यावर ते थोडं बिनसलं असेल. शेवटी कसं असते, कार्यकर्ते बरोबरचे मी फक्त माझा फायदा किंवा बाकी गोष्टी न पाहता मला माझ्याबरोबर जी येणारी कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांनाच न्याय देता आला पाहिजे, ह्या भूमिकेत आम्ही सगळेजण होतो. आणि त्या थोड्याशा गोष्टी येऊन घडलं असेल. परंतु जी काही इलेक्शन आहे ती इलेक्शन आहे. एक 15 दिवसाचा तो विषय आहे. इलेक्शन पुरतंच आपण आजपर्यंत राजकीय वागत आहे, म्हणजे मी पण किंवा कोणी बाकीची पण. तर सगळ्यांनी आपण ती इलेक्शन एकदम पोलाइटली घ्यावी आणि ह्या इलेक्शननंतर पुन्हा एकदा नारायणगावचं वातावरण जसं आहे, सगळ्यांशी एकमेकांशी मिळून मिसळून राहते तसंच आपण राहू. मी 5 वर्षात तर मी तोच प्रयत्न केला की आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करू, बरोबर येऊन काम करू. बाबू